ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युमोक्षे यमामृता। ओम नमः शिवाय। हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, उद्या सोमवार सोमवती अमावस्या। उपाशी राहिला तरीही चालेल, पण या झाडाला नक्की स्पर्श करा। 100 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल, गरिबी संपेल। बघा, उद्या 13 जुलै 2026 वार सोमवार सोमवती अमावस्या आणि 14 जुलै वार मंगळवार दर्शवेळ अमावस्या। तर 2 तिथी वेगवेगळ्या विभागून आलेल्या आहे। तर आता प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचे महत्त्व हे देखील वेगळे असते। तर आपल्याला सोमवारच्या अमावस्येच्या दिवशी विशेष करून या 3 झाडांना स्पर्श करायचा आहे। तर तो कधी, कसा आणि केव्हा करायचा हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला या एकाच व्हिडिओमध्ये बघायचा आहे। बघा, आता या दिवशी तर आपल्याला मौन पाळणे शक्य झालं नाही तर चालेल, परंतु या दिवशी आपल्याला जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहायचं आहे। म्हणजे या दिवशी चुकूनही वादविवाद करायचे नाहीत। यामुळे आपल्याला अनेक फायदे आहेत तर ते होत असतात। त्याचबरोबर या दिवसाचं महत्त्व देखील आपल्याला प्राप्त होत असतं की दानासाठी अत्यंत महत्त्वाचा हा दिवस मानला जातो। म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी दान केल्याने पितृंना सद्गती प्राप्त होते। तसेच भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांना हा दिवस समर्पित असल्यामुळे दानाला विशेष असे महत्त्व आहे। या दिवशी पूजेसोबतच पितरांची देखील पूजा केली जाते। त्याचबरोबर या सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिवशंकरांची विशेष करून पूजा केली जाते। या अमावस्ये तिथीला पैकी अमावस्या सर्वात मोठी अमावस्या अशी मानली जाते। म्हणून या सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांचे स्मरण करून तर्पण विधी केले जातात। त्यामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होते असे आपल्या शास्त्रामध्ये विशेष सांगितले आहे। तर बघा, 13 तारखेला सोमवती अमावस्या आणि 14 तारखेला दर्श अमावस्या, आषाढ महिन्यातील अमावस्या, वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणजे सोमवती अमावस्या। आणि या दिवशी शिवपूजेला आणि लक्ष्मीपूजनाला धार्मिक महत्त्व आहे। या अमावस्येचा प्रारंभ 13 जुलै 2026 म्हणजे सोमवारी संध्याकाळी 6:50 होणार आहे आणि समाप्ती 14 जुलै सायंकाळी 3:12 होणार आहे। परंतु उदय तिथीनुसार सोमवारी आणि मंगळवारी दोन्ही आपल्याला सोमवती अमावस्या आणि दर्श अमावस्या या दोन्ही दिवशी आपल्याला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा फक्त या काही झाडांची पूजा करायची आहे। ह्या झाडांची या सोमवती अमावस्येला पूजा करणे ते अत्यंत शुभ मानले जाते। त्यामुळे पितृदोष असेल तर तो दूर होतो। त्याचबरोबर घरातील दारिद्र्य हे देखील नष्ट होते। मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे। तुम्ही उपाशी राहिलं तरीही चालेल, पण या झाडाला नक्की स्पर्श करा। कारण 100 पिढ्यांचं पितृदोष दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल। तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल। तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती अजून नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। बघा, का अशी काही झाडे झुडपे सांगितले जातात त्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतात। त्यामुळे या झाडामध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि विशेष तिथीवरती या झाडांची पूजा जर आपण केली तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते। त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात। जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा या असतातच। आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न करून कष्ट करून देखील यश मिळत नसेल, परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही। आणि जर या अमावस्येच्या दिवशी आपण या झाडाची पूजा केली तर नक्कीच आपल्या मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल। त्याचबरोबर 100 पिढ्यांचा पितृदोष देखील नष्ट होईल। तर पहा, जर आपल्याला आपल्या घराला कुटुंबाला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते। पितृदोषामुळे घरात सतत वाद विवाद क्लेश भांडणं असतात। मग ही भांडणे नवरा बायकोच्या असोत, आई मुलांची असेल, किंवा पितृदोषामुळे मुलांची प्रगती होत नाही, मुलं सतत घरात चिडचिड करत असतात, आलेला पैसा घरात स्थिर राहत नाही, कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून हा
पैसा जो आहे तर तो खर्च होतो किंवा निघून जातो, लक्ष्मी स्थिर राहत नसेल, तुम्ही एखादा उद्योग व्यवसाय करत असाल, त्या उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होत नाही, त्याचबरोबर कोणतंही काम हे निर्विघ्नपणे पार पडत नाही, प्रत्येक कामामध्ये अपयश येत असते, तर तुमच्या आयुष्यामध्ये यासारख्या समस्या सतत उद्भवत असतील तर तुम्ही नक्कीच या झाडांची या सोमवती अमावस्येला आवर्जून पूजा करा, या झाडाला स्पर्श करा. हा उपाय करण्यासाठी तुमचे सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर सकाळी लवकर उठायचं आहे, म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावरती तुम्हाला जास्तीत जास्त उठण्याचा प्रयत्न करायचा असेल. तर तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल, तर गंगा नदी असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करू शकता. शक्य नसेल तर थोडंसं गंगाजल किंवा पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ, हळद टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे, स्नान करायचं आहे. त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे, देवघर हे स्वच्छ करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. यामध्ये पहिले झाड ते आहे ते म्हणजे तुळशीचे झाड. बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या झाडाला विशेष महत्त्व आहे आणि या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुळशीचे पूजन करणे शुभ, अत्यंत शुभ मानले जाते. काय करायचं आहे तर एक कलश घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा धागा जो असतो त्याला मौळी म्हणतात, तर असा धागा तुम्हाला घ्यायचा आहे. तर त्या धागा कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तो धागा मिळतो, तर तो धागा तिथून तुम्हाला घेऊन यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या तुळशीपाशी जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला हा दिवा प्रथम थोडेसे खाली तांदूळ ठेवून म्हणजेच त्या दिव्याला आसन द्यायचं आहे आणि त्याच्यावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीला हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि यानंतर हे जे पाणी आणि दूध आहे तर ते तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. यानंतर तो धागा तुम्हाला त्या तुळशीला बांधायचा आहे. असं केल्याने माता लक्ष्मी, भगवान श्रीहरिविष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात, कारण अमावस्या तिथी ही भगवान श्रीहरिविष्णूंना आणि माता लक्ष्मीला प्रिय आहे, म्हणजे समर्पित आहे. तर माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये निवास करेल आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. बघा, ही सगळी पूजा करून झाल्यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श या झाडाला करायचा आहे आणि मनोमन आपली जी काही इच्छा आहे ती आपल्याला तिथे बसून व्यक्त करायची आहे. व्यक्त करून झाल्यानंतर या झाडाला आपल्याला 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा केल्यानंतर देखील आपल्याला आपली इच्छा जी आहे तर ती अवश्य व्यक्त करायची आहे आणि आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 7 वेळा जप करायचा आहे. आता यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की पिंपळाच्या झाडामध्ये त्रिमूर्तींचा वास असतो. पिंपळाची झाडाची पूजा करावी, कारण या झाडामध्ये साक्षात भगवान श्रीहरिविष्णू, भगवान शिवशंकर आणि भगवान ब्रह्मदेवांचा वास असतो. या झाडांच्या पानामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, भगवान श्रीहरिविष्णूंचा मुळामध्ये वास असतो, तसेच भगवान शिवशंकरांचा देठांमध्ये वास असतो असे म्हटले जाते. त्यामुळे आपल्याला एक तांब्याचा कलश घेऊन यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं थोडंसं तूप टाकायचं आहे. तर शुद्ध गाईचं तूप किंवा दूध नसेल तर तुम्ही साधं दूध टाकलं तरीसुद्धा चालेल. यानंतर तुम्हाला थोडंसं आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत. एक मोहरीचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाजवळ जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. बघा, प्रत्येक वेळेस आपण दिवा प्रज्वलित करत असताना डायरेक्ट जमिनीवर ठेवला जात नाही, तर प्रथम आपल्याला तिथे थोडेसे तांदूळ, फूल किंवा पान याचं आसन द्यायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जे तुम्ही घेऊन गेलेला जल आहे तर ते वृक्षाला अर्पण करायचं आहे. जल अर्पण करून झाल्यानंतर या वृक्षाला 7 वेळा प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. तुमचे पूर्वजांचं नाव तुम्हाला माहीत असेल तर ओम पितृभ्यो नमः असं म्हणायचं आहे आणि नंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. असं म्हटलं जातं की या अमावस्येच्या दिवशी या झाडामध्ये आपले पूर्वजसुद्धा वास करत असतात आणि विशेष करून प्रत्येक अमावस्येला हे पितृ जे आहेत तर ते आपल्या पूर्वजांना भेटण्यासाठी पृथ्वी तलावावरती येत असतात. असे म्हणतात की पूर्वज हे जास्त करून नदी किंवा
या पिंपळाच्या वृक्षाजवळ येत असतात. तर म्हणून आवर्जून आपल्याला या पिंपळाच्या वृक्षाजवळ स्पर्श करून आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने पूजा करतो तेव्हा प्रखर पितृदोष हा दूर होत असतो. आता यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे बेलपत्राचं झाड. बघा, उद्याची सोमवती अमावस्या आहे. तर सोमवती अमावस्या भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि त्यातल्या त्यात सोमवार आणि सोमवती अमावस्या या दिवशी जर बेलपत्राच्या झाडाची पूजा केली तर खूप फायदेशीर मानले जाते. बेलपत्राच्या झाडामध्ये भगवान शिवशंकरांबरोबर माता लक्ष्मीसुद्धा निवास करते असे विशेष करून म्हटले आहे. त्यामुळे जीवनात चांगले परिणाम मिळतात. भगवान शिवशंकराचा या झाडामध्ये वास असल्यामुळे आपल्याला या झाडाची पूजा करायची आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, 2 वस्तू जे आहेत तर त्या घेऊन जायच्या आहेत. बेलपत्राच्या वृक्षापाशी घेऊन गेल्यानंतर तिथे हा दिवा, प्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. बघा, दिवा प्रज्वलित करताना तुम्हाला प्रत्येक झाडापाशी दिवा प्रज्वलित करताना आसन द्या म्हणून मी सांगितलं आहे. तर इथे तुम्हाला एक बेलपत्राचे पान तोडून घ्यायचे आहे आणि खाली ठेवून मगच त्याच्यावरती दिवा प्रज्वलित करायचा आहे. यानंतर आपल्याला वृक्षाला दूध आणि थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला लाल चंदन टाकायचे आहे. तर अमावस्येच्या दिवशी दूध, पाणी आणि लाल चंदन बेलपत्राच्या वृक्षाला अर्पण करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माता लक्ष्मीला आपल्या अर्पण केल्याने माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये निवासस्थान करते. त्यानंतर वृक्षाखाली बसून तुम्हाला 21 वेळा महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे आणि नंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपली जी काही इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. तर अशा पद्धतीने ही 3 झाडं आहेत. तर या झाडांची तुम्हाला विशेष करून सोमवती अमावस्येला पूजा करून स्पर्श करायचा आहे. आता ही 3 झाडे तुमच्याकडे नसतील, यातील 2 असेल, 1 असेल, तर तुम्हाला वरती सांगितल्यापैकी तिन्हीपैकी कुठलंही एक झाड असेल, 2 झाडं असतील तर अगदी सहज 2 तरी झाडे तुम्हाला मिळून जातात. तुम्हाला शक्य असेल तर या तिन्ही झाडांची तुम्हाला पूजा करायची आहे. नसेल शक्य तरी 2 झाडांची तरी जर तुम्हाला जवळ जाऊन त्यांची पूजा करून तुमची इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे. त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी कमी होतात, पितृ प्रसन्न होतात, सुखी संसाराचे आशीर्वाद देतात. त्यामुळे आपल्याला सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात. तर मैत्रिणी, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम श्री महालक्ष्मी नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.